मला जे तुझ्याबद्दल वाटलं होतं ते 5 वर्षांच्या ओळखीत अमृताबद्दल कधीच वाटलं नाही. आर्यन सरताप्याची कुंडली मला हवी आहे. ती आर्यन सरतापे सोबत कॉफी प्यायला गेली. तुझी युकेला जायची सगळी तयारी मी केली आर्यन. आता उद्याच्या पेपरात हेडलाईन छापून येईल. युगंधरा सरतापेचा मुलगा आणि नरसिंह किल्लेदारांची बायको यांची एक सदिच्छा भेट. अभिमानाने सांगायचे मी तुमच्याशी असलेलं माझं नातं, पण आता हेच मी माझं सगळ्यात मोठं दुर्दैव मानते की तुम्ही माझे वडील आहात. आत्याबाई, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही यांना अमृता आणि आर्यन बद्दल सांगितलं म्हणून हे चिडलेत. अहो, त्यांच्याबद्दल मी सुद्धा त्यांना आधीच सांगितलं होतं. नुसतं आर्यनचं नाव काढलं तरी चवताळल्यासारखं करतो. कसं बोलावं त्याच्याशी हेच कळत नाही. कधी कधी तर वाटतं त्या आर्यनला सांगावं, बाबा नको येऊस आमच्या घरी. त्याने काय होईल? अमृताच्या मनातून त्याचा विषय थोडीच जाणार आहे. बरं, पण तो तुला का भेटायला आला होता? मला भेटायला म्हणजे अमृताबद्दल बोलायलाच आला होता तो. अमृताचं त्याच्यावर प्रेम आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याला अमृताबद्दल काय वाटतंय हे त्याच्या बोलण्यातनं कधी काही जाणवलं का? म्हणजे तुझ्याशी काही बोलला का तो कधी? आत्याबाई, आर्यनचं अमृतावर प्रेम नाहीये. आतापर्यंत फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच तो त्याच्याकडे पाहतोय. मला वाटलंच होतं हे असंच काहीतरी असणार, पण अमृताला आता कोण समजावणार? ती तर त्याच्या बाबतीत इतकी हळवी आहे की त्याच्याकडनं नुसतं नकार आला एवढं कळलं तर मला तर कल्पना सुद्धा नाही करवत आहे. माझ्याशी कोणीही बोलायला येण्याची गरज नाहीये. ज्याला या घरातून जायचंय त्यांनी जावं, ज्याला या घरात यायचंय त्यांनी यावं. आता माझ्या हे लक्षात आलंय की मी एकटाच पडलोय या घरात. राहू द्या मला एकट्याला. अहो, जानकी, हो. आईला आज कित्येक दिवसांनी अभिमान वाटावा असं वागलीस ना तू. जानकी बरोबर देवळात गेली होतीस ना? मी तुला या आधीही म्हणालोय, जानकी बरोबर राहत जा ग. चांगल्या गोष्टींमुळे आपल्यातही काही चांगले बदल घडत असतात. काही सांगू नका तुमच्या जानकीचं कौतुक. मी देवळात देवदर्शनालाच गेले होते, पण तुमची जानकी देवदर्शनाच्या नावाखाली कॉफी प्यायला गेली होती त्या युगंधराबाईच्या मुलासोबत. आईला तोंडाला येईल ते काहीतरी बोलू नकोस. एवढाच पुळका असेल तुमच्या लाडक्या बहिणीचा तर तिलाच जाऊन विचारा ना. नाही, वेळ आली की तिलाही विचारीनच, पण आता तुला विचारतोय, काय भानगड झाली आहे? आम्हाला यातलं काही कळत नाही. आम्ही नाकासमोर सरळ चालणारी साधी सरळ माणसं. हे भानगड वगैरे आम्हाला काय माहित? यात तुमच्या लाडक्या जानकीने PhD केली आहे, तुम्ही तिलाच जाऊन विचारा ना. आज जो काही घोळ झालाय ना
मला तर वाटतं त्याला तूच जबाबदार आहेस. कारण कुंपणावर बसून तमाशा बघायची सवय आहे तुला. आता तुमचं चिडणं स्वाभाविकच आहे, मी समजू शकते. तुम्हाला आठवतं तुम्ही एकदा मला सहज म्हणाला होता त्या आर्यनवर तुझा डोळा तर नाहीये ना? आठवतंय ना? मग आता हाच प्रश्न तुम्ही जानकीला जाऊन विचारा, ती लगेच उत्तर देईल. हा, गुड नाईट. काय रे दादा, एकदम अर्जंट बोलावून घेतलं, काय झालं? परशू, तुझे सासरे नक्की कुठे गेलेत? कुठे गेले म्हणजे? तीर्थयात्रेला गेले का? काय झालं? नाही, मुरासकरांना खात्री करून घ्यायची होती. त्यांना असं वाटत होतं की ते बेपत्ता आहेत. अहो, काय झालं काय मोरासकर साहेब तुम्हाला? हा, काय पण संशय घेतोय का? त्या म्हाताऱ्याच्या मागे लागलाय? चला परशू शेठ, आता तुम्हीच सांगा मला, तुमचे सासरे बुवा तीर्थयात्रेला नक्की कुठे गेलेत? कुठे म्हणजे काशीला गेले. गंगा नदीमध्ये स्नान करतो म्हणले. आणि परवा फोन केला त्यांनी मला. दादा होय, अर्धा तास बोलत होते. मला म्हणले काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, मन पवित्र झालं, समाधान मिळालं म्हणले. दादा नाही, आम्हालाही बरं वाटलं. त्यांचा फोन आला होता हे ऐकून खूप बरं वाटलं मला. बरं, कुठल्या फोनवर फोन आला होता त्यांचा? काय काय दादा, हे काय यांची चौकशी चालली आहे? हा, एखाद्या गुन्हेगाराला प्रश्न विचारतात तसे विचारतात हे आता. परशू, इतका साधा प्रश्न विचारलाय त्यांनी, उत्तर देऊन टाक. मी त्यांना वचन दिलंय मी त्यांच्या चौकशीच्या आड येणार नाही म्हणून. कुठल्या फोनवर फोन आला होता त्यांचा? मोबाईलवर आला होता. मला देता का जरा तुमचा फोन? आता आणि माझा मोबाईल कशाला दादा? अरे हे काय चाललंय दादा? तुम्ही कुठल्या तरी चोराला सोडून या संन्याशाला काय त्याची उलट तपासणी घेत आहे? हे बघा परशू शेठ, मी काही उलट तपासणी घेत नाहीये तुमची. मी फक्त फोन मागितलाय तुमचा. परशू, फोन दे त्यांना. हा हा हा, आता आठवलं, आता आठवलं मला. मोबाईलवर नव्हताच आला फोन. मोबाईलवर नव्हता आला, घरच्या लँडलाईनवर आला होता. आर्यन बाबा, काही कामात आहेस का? नाही, बोल. नाही, काय झाले, एक गोष्ट माझ्या मनासारखी घुटमळते. इच्चारून म्हणतोय, पण राहतीच आहे बघ. जना काका, तुला जे काय विचारायचं ते विचार ना, बिंदास विचार. तुला अवघड वाटतंय का विचारायला? हा, काही तसंच काहीच झालंय. काय आर्यन बाबा, तुझं त्या नरशिंह किल्लेदारच्या घरी येणं जाणं जरा जास्तच वाढलंय. आणि मी तर असं ऐकलंय की तुझी आणि त्याची लेकीची मैत्री जरा जास्तच घट झाली. जना काका, तुला जे काय विचारायचं ते बिंदास सरळ सरळ विचार ना, असं फिरून फिरून का विचारतोयस? ठीक आहे, आता तुला मी स्पष्टच विचारतोय. काय झालंय की हा नरशिंह किल्लेदार आहे ना, हा आपला एक नंबरचा शत्रू आहे. आणि तुझं त्याच्या घरी येणं जाणं विनाकारण आपल्या तलवारीची धार कमी करेल असं वाटतंय बघ. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का जना काका? अरे अरे बाबा, तुझ्यावर जीव ओवाळून टाकावी एवढा विश्वास आहे तुझ्यावर. तू नरशिंह किल्लेदार आहे ना, हा
सापाची अवलाद आहे. याच्यापासून जरा सावध राहा. रिलॅक्स रिलॅक्स जना काका. जना काका, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला असं वाटतंय ना की मी जर तिकडे गेलो तर आपल्या तलवारीची धार जाईल म्हणून? पण नाही जना काका, तलवार उपसून लढाई जिंकण्याचे दिवस गेले आता. नरसिंह किल्लेदाराला कुठल्या हत्याराने संपवायचं ना ते मला चांगलंच माहिती. तू फक्त बघ ते हत्यार मी कसं आणि कुठे वापरतो ते. अमृता, एवढी भारी दिसतीयस. रोज अशीच राहत जा. रोज जर असंच काहीतरी विशेष घडणार असेल ना तर मी रोज असे कपडे घालत जाईन. असं काय विशेष घडणार आहे मला सुद्धा कळू देत. काल मी आत्याजीला असं सांगितलंय की आज मी आर्यन बरोबर देवळात जाणार आहे. खरंच जा. देवळात जा, नंतर आणखीन कुठे जा, पण घराबाहेर पड. जानकी, तू म्हणतेस ना तेच बरोबर आहे ग. म्हणजे माझ्या मनात आर्यन बद्दल काय आहे हे त्याला सांगायलाच हवं. आणि आज मी ते सांगणारच. मग जे काय व्हायचं ते होऊ दे. अडचण खूपच बेसिक आणि सिंपल आहे. माझं अमृतावर प्रेम नाहीये. पण मला जे तुझ्याबद्दल वाटलं होतं ते 5 वर्षांच्या ओळखीत अमृताबद्दल कधीच वाटलं नाही. हां, बरोबर आहे तुमचं. अहिल्या किल्लेदारच. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आलेली होती. नाही, गोळी त्यांच्या मानेला चाटून गेली होती. पण ही घटना घडली तिथे काही गोष्टींचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर लोकल पोलीस स्टेशनशी कॉर्डिनेट करा. आणि एक महत्त्वाचं, बॅलिस्टिक एक्सपर्ट्सकडून मला काही गोष्टींचं कन्फर्मेशन मला हवं आहे, त्याची सोय करा. आणि मी काय सांगतोय त्याची अर्जन्सी लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं लवकरात लवकर पावलं उचला. ओके सर, बोला. आपल्याकडे जे रिपोर्ट आहेत त्यानुसार तुमच्यावर झाडण्यात आलेली गोळी आणि इंदुरकरवर झाडण्यात आलेली गोळी या एकाच गनमधनं फायर झाल्या होत्या सर. पण त्या दुसऱ्या माणसावर झाडण्यात आलेली गोळी वेगळ्या गनमधनं फायर केली होती. ठीक आहे, या तुम्ही. ओके. अमृता, तुला तिकडे जर का बरं वाटलं ना तर आपण आणखीन कुठेतरी फिरायला जाऊयात. हा, हवं तर बाहेरच खाऊयात, चालेल? बघूया ग. मी आत्ताच काही सांगत नाही तुला. खरं तर ना ग, मी बाहेर पडल्यावर कशी रिॲक्ट होईन मला नाही माहित. कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना. खूप मजा करू आपण. तू आणि आर्यन आहात म्हणून मी तयार तरी झाले. नाहीतर माझी खरंच हिंमत झाली नसती घराबाहेर पडायची. जानकी, आम्ही अमृताला घेऊन देवळात चाललोय. बाहेर यायला तयार झाली ती.
चला निघायचं. गुड मॉर्निंग काका. ते अमृताला घेऊन देवळात जायचं ठरलं होतं ना, म्हणून मी. अच्छा, म्हणजे मगाशी तुझे म्हणालीस आम्ही हिला देवळात घेऊन जातो, त्यातला एक हा होता. तर अहो नाही, तुम्ही जा, पण नंतर आधी मला जरा याच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोला. मला याच्याशी बोलायचं आहे. कोणीही मध्ये बोलण्याची गरज नाही. जानकी, आत पाठवायला. आर्यन, तू एकटा नको जाऊस, मी पण येते तुझ्या बरोबर. अमृता, तू उगाच हायपर का होतेस? ते काय खाणार आहेत का मला? नाही, पण ते पुन्हा काही बोलले तर तुला. नाही, मी नाही तुला एकट्याला जाऊ देणार. ते काही नाही बोलणार, नको काळजी करूस, जाऊ देत त्याला. मी आलोच, डोंट वरी. बोला काका, काय बोलायचं होतं माझ्याशी? पहिली गोष्ट म्हणजे मला हे काका वगैरे म्हणू नकोस. सरळ नरसिंह किल्लेदार अशी हाक मार, तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. मला व्यवस्थित आठवतंय काका, लहानपणी मी बाबांबरोबर इथे यायचो तेव्हा खूप आनंदाने तुम्ही मला खांद्यावर उचलून घ्यायचात. तेव्हा तर मी तुम्हाला ए काका अशी हाक मारायचो. साहजिकच आहे, आता मला तो हक्क राहिला नाहीये. पण कसं असतं ना काका, कुठलाही माणूस त्याच्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी विसरूच शकत नाही ना. तुला काय हवंय? रोज रोज काय येतोस तू इथे? तुम्हाला असं सारखं का वाटतंय की मला काहीतरी हवंय म्हणूनच मी इथे येतोय? काका, मी तुमच्यासारखा किंवा माझ्या आईसारखा राजकारणी नाहीये. काहीतरी हवं असेल तरच काहीतरी करायचं. चुकून सुद्धा तुझ्या आईची आणि माझी बरोबरी करू नकोस. आणि आता इथलं तिथलं बोलायचं बंद कर, सरळ मुद्द्याकडे ये. अमृता माझी मैत्रीण आहे. गेली 5 वर्ष आमची मैत्री आहे. माझ्या हालाकीच्या परिस्थितीत तिने मला खूप मदत केली आहे. आणि दुर्दैवाने आज माझी तीच मैत्रीण अडचणीत आहे. आणि मी जर तिची अडचण दूर करू शकणार असेल तर हे मी माझं भाग्यच समजेन. अच्छा, म्हणजे अमृताने कधीतरी केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी तू इथे येतोयस? हो, तसं समजा हवं तर. पण तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर मी यापुढे इथे कधीच येणार नाही. कारण घराच्या मालकाच्या मर्जीशिवाय घरात येणं बरोबर नाही ना. हे बघ, तुला मी एकच सांगतो, जर तुझ्या इथे येण्यामध्ये तुझ्या आईचा आणि तुझा काही वेगळा डाव असेल तर तो तुम्हाला महागात पडेल. निघू मी काका? देवळात जायला उशीर होतोय ना. तुमचं बोलून झालं नसेल तर आपण परत भेटू ना हवं तर. निघतो.